त्याच वेळेस एक कुणबी आहेत आपण, हे आत्ताचे आहेत. त्या आरक्षण खात्यात आता 30-35-40 वर्षापासून आपण पूर्वी आहेत आणि सरकारच्या हे लक्षात आलं की आता हे पक्का आरक्षण देतोय. आणि मी एक गोष्ट हेरली, हे ईडब्ल्यूसी टिकून देत नाहीत, हे सीबीसी टिकून देत नाहीत, काहीच नाही. आपण ओबीसीचं आरक्षण मागत नाहीये. 1% सुद्धा ओबीसीचा आम्हाला द्या असं आपण म्हणत नाही. तुम्हाला 32% आरक्षण आहे, त्यातला 1% सुद्धा मराठा आरक्षण मागत नाही. जे कुणबी आहेत ते ओबीसी मधीच आहेत. फक्त मी नोंदी शोधून देतो. शोध मोहीम जोरात सुरू आहे, कारण ते उडणार नाही. मग सरकारच्या लक्षात आलं आता काहीतरी डाव टाकला पाहिजे. जर जरांगे पाटलांनी 58 लाख नोंदी याचे कुणबी प्रमाणपत्र वाटायचा मी हट्ट धरलेला, मला माहिती 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले गेले तर एका माग 5 जरी प्रमाणपत्र म्हणलं 2.5 करोड मराठा समाज आरक्षणात जातो. 2.5 करोड. मी परत ओबीसीला आरक्षणच मागत नाहीये, मी हैदराबादचं गॅझेटियर मागतोय. मी ओबीसीला आरक्षण मागत नाही, मराठे सुद्धा मागत नाही. आम्ही सातारा संस्थांमध्ये ज्या नोंदी आहेत कुणबीच्या त्या लागू करा म्हणतो. आम्ही ओबीसीत आरक्षण मागत नाही, त्यांचा टक्का द्या म्हणत नाहीये. तुमचं तुम्हालाच राहू द्या. आम्ही फक्त म्हणतोय कोल्हापूर संस्थानामध्ये कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या कोल्हापूरचं संस्थांचं गॅझेटियर लागू करा. एकट्या कोल्हापूरमध्ये त्या संस्थांच्या गॅझेटियर मध्ये 1901च्या जनगणनेत 3,85,000 मराठी कुणबी आहेत. 6.5 लाख मराठा आरक्षणात जातो एका दिवसात. सरकारच्या डोक्यात आलं. नवीन स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून या सांगली जिल्ह्यातल्या बोरगाव मध्ये जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. कमी करा ना, सगळे खाली होते. हॅलो काय बोलतो? अरे तुम्हाला व्यासपीठावर त्याला गप्प बसायचं का नाही? ते खालचे सगळे भिडतील तुमच्यावर. तुम्ही काय एकटे शहाणे नाही, जे बी 3 वाजल्यापासून बसले. सगळ्यांना असंच तुमच्यामुळे झालेलं आहे खराब. व्यासपीठावर बसणार आपण. या महाराष्ट्रात झालं गोल केलं. मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीनं प्रयत्न चालू आहे. आता घोडदौड सुरू झाली. कोण खरा आहे कोण खोटा याच्यात. एकनाथ शिंदे साहेबाला त्यांची बाजू सावरून न्यायची आता, आणि रेस मध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची. म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय. आता अधिकाऱ्यांनी सुरू केलंय, नोंदी रद्द केल्या नाही, मग प्रमाणपत्र रद्द कसं काय झालं म्हणून मीडियात बातम्या आल्या. किती खोटं बोलायचं आणि किती मराठ्यांचं वाटोळं करायचं, याला काही सीमा असते. यांनी आयुष्यभर खोटं बोलून या राज्यातल्या सगळ्या समाजाचा रोष अंगावर घेतला. असा एकही समाज नाहीये. ग्राउंड लेवलवर जर बारीक विचार करून बघितलं
तर या सत्तेवरती एकही माणूस खुश नाहीये. यांनी प्रत्येक वेळेस दादागिरीनं चौकशा लावून लोकांना त्रास दिला. या राज्यातला एकही शेतकरी सुखी नाहीये, एकही जाती धर्माचा माणूस सुखी नाहीये. ना इथं ओबीसी सुखी आहे, ना दलित मुस्लिम सुखी आहे, ना मराठे. आणि शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळ करायचं काम सरकारकडून झालंय. प्रत्येक वेळेस दादागिरी, आमचं कुणीच काही करीत नाही, ही जी गर्व आणि मात चाललाय ना मराठ्यावर, देऊ पहिला सरकारचा आपल्याला उतरावं लागलाय. याशिवाय आपल्या पुढं गत्यंतरच नाही. सरकारनं मराठ्यात फूट पडावं, मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे म्हणून सगळे षडयंत्र आणि सगळी ताकद वापरली. पण या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या कल्याणासाठी मी या मराठा समाजाच्या लेकराचा कधीच वाटोळ होऊ दिले नाही. प्रत्येक गाव आतापर्यंत सरकारचा उधाळ आहे. मी शेवटचा होता तो पण उधळून लावला. प्रामाणिक काम केल्याच्या नंतर समाजही पाठीशी उभा राहतो. हे जगाच्या पाठीवर जिवंत उदाहरण जर कोणी दिलं असेल तर ते मराठा समाज. तुम्ही पैशानं, दादागिरीनं कधीच समाज एकत्र करू शकत नाही. आम्हाला हे गाव कोणचं आहे हे सुद्धा माहित नाही, कोणता रस्ता जातो हे पण माहित नाहीये. तरी पण इतक्या लांब पर्यंतचा पश्चिम महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातला मराठा समाज जर एक होत असेल तर मराठा समाज 100% एकला. लोकांनी जे मन ठेवली ती पश्चिम महाराष्ट्रासाठी, पश्चिम महाराष्ट्राने ती मोडून काढली. काही भागात जर कधी गेलं तर ऐकायला मिळतं पश्चिम महाराष्ट्रातले लोक एक होत नाही. त्यांच्याकडे सदन बाग आहे, बागायतदार आहेत, पैशावाले. कधी काही आपल्यातला एखादा म्हणला असं आमच्याकडे भरपूर एक याची गरज नाही, आम्हाला कशाची का होईना, तो शब्द त्यांनी धरला आणि पश्चिम महाराष्ट्राला प्रचंड मोठा डाग लावला की पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एक होत नाही. मला गर्व वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याचा. त्यांच्या लक्षात आलं लेकरा बाळाशिवाय या राज्यात कुणीच मोठं नाही. आपल्या समाजावरती अन्याय व्हायला लागलाय आणि तुमच्याकडे ज्या बागायत आहेत, कोणाकडे जर 50 एकर जमीन असेल, कोणाकडे जर 10 एकर जमीन असली तर तुम्हाला 10 ते 20 वर्षानं, जास्तीत जास्त 50 वर्षाच्या काळात 10 एकरवाला अर्ध्या एकरवर येणार. आणि तो जर अर्ध्या एकरवर आला तर त्यांनी पोरं शिकवायचे कसे? शेतीमालाला भाव नाहीये, शिक्षण प्रचंड महाग झालंय. लाखो रुपये आज पोरं आणि पोरी शिकवायला लागतील. आणि ज्याला 1-2 एकर आहे तो डायरेक्ट गुंठ्यावरती येणार. जगायचं कसं? माझ्या मराठ्यांनी पुढच्या भविष्याचा विचार करावा. आता पायापुरतं बघू नये, तुमच्याकडे भरपूर आहे. भरपूर आहे ते जर कमी झालं तर पुढची पिढी तुम्ही तुमच्या हाताने संपवतात हे लक्षात ठेवा. आज पोट भरताय म्हणून सुखी समाधानी राहू नका. पुढच्या 10-20 पुढे पिढ्या आपल्या सुखा समाधानात राहिले पाहिजेत, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आपलं सगळ्यांचं काम. असं म्हणून चालणार नाही, आपल्याकडे भरपूर आहे. जर तुमचं पोरग पोरगी नोकरीला लागले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या शेतातून पिकलेला माल, त्यातून मिळालेले पैसे आणि तुमचं पोरग पोरगी नोकरीला लागलेले पैसे, तुम्ही श्रीमंत आणि सुखी राहणार ते लक्षात ठेवा. म्हणून आळशी बनू नका. पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण असो, मुंबई असो, खानदेश असो, विदर्भ, मराठवाडा, आपण सगळ्या मराठ्यांनी एकजूट राहायचं. जर एकदा आरक्षण मिळालं तर तुमचेच पैसे वाचणार आहेत शिक्षणात. आरक्षण मिळालं तर तुम्हाला सगळ्या योजना मिळणार आहेत. आरक्षण मिळालं तर तुमचंच पोरगी कलेक्टर, डॉक्टर, तहसीलदार होणार. तुमची प्रतिष्ठा, तुमची उंची वाढणार आहे. आणि हे सरकारच्या लक्षात आलं की जरांगे पाटील पक्का आरक्षण मराठा समाजाला द्यायला लागलं. 58 लाख नोंदी मिळाल्या.
हे पक्का आरक्षण आहे. बाकीच्यांना मिळालेलं आरक्षण 1967च्या नंतरच आहे. आपल्या 150 ते 200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. ज्या काळात आरक्षणासाठी ही जात लागणार हे कोणालाच माहित नव्हतं. उदाहरणार्थ कुणबी लिहिलं गेलं 150-200 वर्षापूर्वी. जे संस्थानिक असतील, जे राजे असतील, ज्याचे राजवट असेल, त्यांनी त्या काळात लिहिलं होतं सारा वसुली करण्यासाठी. शेती व्यवसाय कोण करतो, महसूल कोणाकडून गोळा करायचा आणि आपली राजवट कशी चालवायची. राजवट चालवण्यासाठी त्यावेळेचा शेतकऱ्याकडून पैसे वसूल केले जायचे, सारा म्हणून, महसूल म्हणून. मग कुणबी कोण म्हणजे शेती करणारा कोण. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर, स्वातंत्र्यपूर्व काळात या गोष्टीची नोंद केली जायची. मग त्याच्यात नोंदी करण्यासाठी अनेक संस्थानिक होते. त्यांच्या माध्यमातून ह्या नोंदी केल्या जायच्या. पुढे कोणालाच माहित नव्हतं. इथं बसलेले जेवढे लोक आहेत तेवढ्यांनाही माहित नाही उद्या काय होणार आहे. मलाही माहित नाही आणि तुम्हालाही माहित नाही उद्या काय होणार आहे, कोणी सांगू शकत नाही. स्वातंत्र्याच्या पूर्वी 150-200 वर्षापूर्वी शिक्षण ही गोष्टच नव्हती. घ्यायचंच कसं. प्रत्येक जण व्यवसायात शेतीच्या गुंतलेला होता. जशी आता म्हणे एक 5-7 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी एक म्हण होती मराठ्यात, शिकून कुठे नोकरी लागते. ती म्हण आपण मोडून काढली. शिकल्याशिवायच पर्याय नाही आणि त्याशिवाय नोकरी नाही. तसं पूर्वीच्या काळात शिक्षण कमी होतं. एखादा अर्धा माणूस कुठेतरी पत्र वाचण्यासाठी लागायचा. बघा आपल्या आजा पंजाचे दिवस आठवू. आपल्या मुलीनं किंवा आपल्या कुणी नातलागानं जर आपल्याला पत्र पाठवलं तर वाचायला गावात माणूस शोधायला लागायचा. एवढं पत्र वाचून द्या. काय लिहिलंय, माझ्या मुलीनं काय लिहिलंय, माझ्या नात्यांनी काय लिहिलंय, माझ्या मामांनी काय लिहिलंय हे वाचण्यासाठी. त्या काळात कोणालाच कळत नव्हतं की पुढे काय होणार आहे. स्वातंत्र्याच्या अगोदर मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत. त्यावेळेच्या मराठ्यांना किंवा संस्थानिकांना वाटलंही नसेल, पण बोललो चला येतो मी, प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो, माझ्या मराठा समाजावर काय अन्याय झाला मी दारोदारी येऊन सांगतो. पण इकडे सभाच व्हायल्यात. तुमची किती वाजता सभा आहे, बैठक आहे? 3 वाजताची. मी 3ला त्या मागच्याच गावात होतो. काय गावात होतं बैठक? कवठे महाकाळ. इतकी भयानक बैठक झाली त्यांची. इथं आता मराठी रेकॉर्ड तोडायच्या मागा लागली. कवठे महाकाळची टप्पू झाली की बोरगावची टप्पू होती आणि बोरगावची टप्पू झाली त्याच्यापेक्षा मोठी आता पुढं कडेगाव काय. अन्यायाची तुम्हाला जाणीव झाली याच्यातच मी आनंदी. तुम्हाला तुमची जात आणि तुमचे लेकर कळायला लागले याच्यातच माझा आनंद आहे. तुम्हाला इथून पाठीमागं फक्त नेता आणि पक्ष एवढ्यातच आनंद होता तुमचा. आमचा साहेब आमदार झाला, आमचा साहेब मंत्री झाला. साहेब हुंगण बघा ना तुमच्या. नंतर साहेबाचा पोरगा आलं भैया. सगळ्या आमदारांच्या पोराचे नाव भैयाचे. आपले पोर त्या भैयाला म्हणतात भैया साहेब, त्याला चटी धाकता येणार. आणि त्या आपल्या पोराला नाम्या तुक्या एकण्या म्हणतोय. आपण फुगीर साहेब नाम्या का म्हणा ना, पण म्हणला ना काय रे तुम्ही. अरे ज्याला आपण मोठं केलं, जो पक्ष नेता मोठा केला ना, त्यांनी 500 रुपये फी सुद्धा आपल्या लिखी बाईची कमी केली नाही. 500 रुपये. त्यांनी कधी आपल्याला नोकरीला घेतलं नाही. त्यांनी नोकरीला घेतलं ना राज्यातल्या मराठ्यांचं आणि राजकीय नेत्याचं सांगतोय. नाही तर जोडीत तुमच्या इथं निधच. तुमचा कुणी असला तर नेता आणि असला असून मग काही करू शकत नाही. ते बघा मी त्याला काय करायचं. हा बाना मी आजच नाही पुढे मग फेस पाडा ना. हो मला पुढच्या सभा जायचं फटाफटावर काही चाललंय मग मध्येच काहीतरी कुंभा घालता. राजकीय नेत्यांनी नोकरीला लावले ना.
पण कोण लावले? ज्याचा गावात वाडा मोठा आहे त्यो. आणि मग तो वाडा पुऱ्या गावाला म्हणणार आमच्या साहेबाला मतदान करा, आणि तू दगड घेऊन गावात बाहेर गेला. मला महाराष्ट्रात एक नेता दाखवा आणि एक घर असं दाखवा की ज्याच्या घरात फक्त 2 मतदान आहे, त्याचं पोरग नोकरीला घेतलं. एक दाखवा. इतकी बेकार जाते पक्षावाली. गरीबाला वाली कुणी नाहीये. आपल्या नशिबी फक्त काबाड कष्ट आले. कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे आणि मग स्वप्न बघायचे. माझं पोरग, माझी लेक जर अधिकारी झाली, नोकरी लागली तर आम्हाला सुखाचे दिवस येतील, हे स्वप्न बघण्यात आमचं आयुष्य गेलं. शिकायला पैसे कमी पडले 10-5 हजार. 50 जणांचे उमरे माझ्या मायबाप मराठा जिजवावं लागते. 50 जणांचे व्याजाने पैसे घेण्यासाठी. आणि इतका पैसा लावून जर नोकरी लागली नाही तर उभं आयुष्य तुमच्या पोराचं आणि पोरीचं वाटोळं होत. आणि मी तेच हेरलं. मराठ्यांचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. ए बुलबुल्या बस ना, इकडे तोंड कर साबा, इकडे चालू आहे, इकडे कोणकडे बघू तू टाकली काय? 2-4 बाटल्या पाणी भिनवत त्याच आला तर आला ठेप्याला. बस इकडे तोंड करून बस, माझ्याकडे बघ सरळ असा. तुला काय करायचं? तुला कोण काय म्हणत? मी फक्त पिऊ नको, पेशील ना. हा अरे वर बघ इकडं, दारू पेशील का? सोडशील का आजपासून? वा वा वा, काय आजार त्याला. आणि नाही सोडले ते सांगा, त्याला थोबड थांबतो. उलटा फिरायला पाहिजे मग सगळेत ना 3 वर्षात. मला वाटलं त्याला 52 कुळी मागून डोळे येत का काय. बावनकुळ्या कसा दिसतो? असा सुंदर प्राणी कवाच बघितला नसेल कोणी. असं जनारे या महाराष्ट्रात मला इथं बसल्यासह महाराष्ट्राच्या लोकांनी सांगा, असा प्राणी कुणी बघितला का? बघितला असेल तर वाळू. लिंबोर्निया, न्यूझीलंड, तिकडं हॉलंड, त्या भागातच सापडतो असा प्राणी. इथं नाहीच. चष्मा काढल्यावर भयानक विचित्र दिसत असत. माया जातीचं वाटलं करून नादी लागतो काय? तुला वटणे राहत आणि सुट्टी देणार नाही बावनकुळ्या. तू मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात विष घालायला नको होत. मराठ्यांनी लय मत केले तुम्ही सत्तेवर राहावात म्हणून. आमच्या गरीबाच्या लेकरावर अन्याय करावा म्हणून मराठ्यांनी सत्तेवर बसवलेलं नाही. असं परत ऐकलं बी नाही मी कधी. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. 96 कुळी, अरे 52 कुळी कुंकुण आणि अंबोत होत. अरे ही फकडे का ऐकलाच नाही ना. आणि इतका दिसतो त्याच्या बिचारी आईनं माऊलीनं द्या लहानपणी त्याला दूध फुकून तरी पाजायचं, गरम पाजेल एवढे होट झाले. ते चटका तुटका बसला टाकाल त्याला. त्याने एक हेल्मेट सुद्धा लावायला पाहिजे. असा तुकावळ तू चकाच पण तो आहे. बापे बाप मराठे. मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मराठ्यांच्या जातीसाठी. लक्षात ठेव. मी पुन्हा कदर करत नाही. तुम्ही जाणून बुजून मराठा समाजाला संपवण्याचा जर घाट घातला
तुम्हाला संपिल्याला मराठी माहीत सुद्धा होऊ देणार नाहीत. कारण ही शहाण्णव कोळीची लय बेकार जाते. हे जर भांडण खेळायला लागले, हे जर हाणायला लागले, यांनी एकदा असं हाणायला कुटायला सुरू केलं तर अफगाणिस्तानात पोत हाडीत होते. यांच्या ध्यानातच नाही दुसरा देश आलाय म्हणून इतके कुथडीत होते. तिकडे गेल्यावर कोणीतरी शहाणा भेटला त्यांना, आणि ती मला लयच लांब आलो आपण कुठायचं संपलंय, पुढे लोकच नाही. आणि मग म्हणले चला माघारी. हरियाणा जवळ आल्यावर त्यांना कुणीतरी आणखी भेटला शहाणा. ते मला मायला उरले सुरलेले असले माघारी आले तर म्हणले मग आपण युद्ध करू. आजही आपले महाराष्ट्रातले भाऊ पाणी पतलायत, वाट बघतायत कुठला तरी कुठायचं एकदा म्हणून. बावनकुळे सोपं समजू नको. ते मराठी ते म्हणजे आरक्षण फेरसीन केलं उडत, पण जर का मराठीचा वाटा गेला की कुठला. माझ्या इथल्या मराठ्यांना सगळ्याला सांगतो, मी शिव्या दिल्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल, मला काय पिसळ कुत्र चावलं नाही वाईट बोलायला. कारण माझा समाज संकटात सापलेला आहे. जाऊन द्या, मी मागच्या सभेत सांगितलं ते तुम्हाला सांगतो. बोरगावच्या लोकांचा शब्द मी मानतो. बोरगावच्या लोकांचं ऐकून उद्यापासून शिव्या द्यायचं बंद. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मागच्या गावात मी सांगितलं तुम्हाला सांगतो. उद्यापासून जर शी दिलेले ऐकले ना तर मग बोला. संस्कार माझ्यावर सुद्धा मराठ्यांचे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. उद्यापासून यांना घोडे लावायचे बंद. घोडे फिडे सगळे बांधून ठेवतो मी सापा सांगतो. घरात तुमचे आई बापा बसले आणि दारात तुमचा मुलगा बसलेला. कुणीतरी आलंय आणि घरात बसलेल्या तुमच्या आई बापाला शिव्या द्यायला लागले, अपमान करायला लागले. दारात बसलेलं पोरग गप्प बसन का? आणि ते जर गप्प बसत असलं तर ते आपल्या पोटच नाही. मग मी मराठ्यांना मायबाप मानलंय ना. माझ्या समाजाचा कोणी अपमान वाटोळा करत असेल तर मी गप्प कसा बसाय का घोडे लावणार यांना कोण. कारण माझी लढाई तुमच्या लेकीबाळीसाठी, लेकरा बाळाच्या सुखासाठी. आणि हे जर अन्याय करणार असले तर मी तिथं जीव जातोय कशासाठी? समाजाचं वाटोळं मी उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. समाजाचा इतका अपमान, एवढा मोठा भलाटे समाज असताना का सहन करायचा? कुणाच्या बापाचं खात नाही आपण. आपल्या आई बापाला कष्ट करून आपल्याला तेल मीठ आणून मोठं करावं लागतंय. कोणता हरामखोर 10 रुपयाचं तेल मीठ आपल्या संसाराला देत नाहीये. आपल्यालाच आपले काबड कष्ट करून लेकरं मोठे करावे लागते. त्यामुळं आरक्षणाला सुट्टी नाही. नसता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची झालेली चूक त्यांनी दुरुस्त करावं. तुमचे आमचे संबंध पहिल्यासारखे फाईन. काहीच बदल नाही. मला काय गरज नाही राजकारणात. पण रे बाबा नाही केलं, तुमच्या डोक्यातली मी हवा 29 ऑगस्टच्या नंतर काढणार. त्याचं कारण पण सांग. तुमच्या डोक्यात हवा गेली. तुम्ही शेतकऱ्याचं वाटोळं करायला लागला, सगळ्या जाती धर्माचं वाटोळं करायला लागला, मराठ्यांचं पण करायला लागला. यांच्या डोक्यात काय झालंय? यांना वाटतं बहुमती आमचं कोणीच काही करीत. यांना माहीतच नाही आणखी. त्यांनी एक शब्द आणला बघा, सत्य पुढे शांतपण चलत. त्याला माहीतच नाही मराठ्या पुढे शांतपण चलत नाही की ह्या बारीने दाखवायचं. पुरं जग म्हणलं पाहिजे मराठ्यांपुढं कसल्या सत्तेचं शांतपण चलत नाही. इतक्या ताकदीने एकजूट राहायचं. गावं ना गावं पिंजून काढायची. गावं ना गावं, घर ना घर आजपासून. मी जर कधी काळी एखाद्याच्या गावात आलो तर मला म्हणले पाहिजे की सगळे लोक आमच्या गावात त्या टायमाला बैठका घ्यायला येत होते. इतकं काम करा स्वतःच्या लेकरासाठी. पुढच्या पिढ्या मोडू देऊ नका. लांब एक म्हणायचं नाही, कारण हे शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. मी तुकडाच पाठवायचा त्याचा काही ठेवतच नाही. आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या बाजूला कोणीही नाही. सोन्यासारखे लेकरं बाळा मोठे करा.
तुम्ही कधी संकटात आलात, आजारी पडलात ना, कोणताच नेता तुम्हाला भेटायला सुद्धा येणार नाही. पण तुमचं पोरग किंवा पोरगी तुम्ही संकटात असल्यावर, दुःखात असल्यावर तुमच्या तोंडावर हात फिरायला येणारे, पोटचे गोळे त्याच्यासाठी मोठे करा, सोन्यासारखे लेकरं मरू देऊ नका. कोणी कोणाचं नाही या स्वार्थी युगात. सगळं स्वार्थानं दुनिया भरली. इथं कोणालाच काम नाहीये. दुसऱ्यासाठी निस्वार्थपणे काम करायला कोणाला 1 घंट्याचा सुद्धा वेळ नाही. माझा समाज मोठा आहे, माझ्या समाजाचे लेकरं मोठे, ते मोठे करू लागा. एकमेकाला सहकार्य साथ द्यायचं शिका. आपल्या आपल्यात भांडणं बंद करायची. राजकारणासाठी डोके फोडायचे नाही. रक्त आपण आपलं सांडायचं नाही. आपण ह्या गोष्टी बंद करायच्या. अडचण आली एकमेकाला मदत करायची, सहकार्य करायचं. अजिबात कोणी एकमेकाचा द्वेष करायचा नाही, इथून पुढे बंद करायचं. शेवटी जाताना 2-3 गोष्टी सांगतो, तेवढ्या करायच्या. पहिली, उद्यापासून मोबाईलवर सगळे फोन सुरू करायचे राज्यभर. त्या कोणती स्वागतला अंतरवालीला जायचं, भेट द्यायला आंदोलनाला. तुम्हाला काहीच मागितलं नाही मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, मी तिथे जीवाच्या बाजूला लढणार आहे. तुमच्या पायावरती मी जीव ठेवायला आहे. मी कधीही मला तयार आहे. मी भेट नाही तुमच्या लेकरासाठी. फक्त तुम्ही आंतरवालीच्या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी भेट द्या. काही अपेक्षा नाही. मी बघतो कोण आडवा पडतोय, कोणात किती दम आहे, कोण काय करतोय, ती जबाबदारी माझी. तुम्ही फक्त शांततेत द्यायचं, शांततेत जायचं. जाळपोळ दगडफेक करायची नाही, शांततेत आंदोलन करायचं. मी देतो तुम्हाला आरक्षण. आतापर्यंत 58 लाख अनुदान दिल्यात. ती 70 वर्षापासून मागणी होती, 3 वर्षाच्या आत कडीला लावली. अर्धे मराठी आरक्षणात घातलेत. फक्त 2-3 गोष्टी सांगतो, तेवढ्या करायच्या. पहिलं, आपल्या लोकांनी दारू प्यायची बंद करा. दारू पिऊ नका. आपल्याला व्यसनापासून सगळे लोक लांब जा. इमानदारीने सांगा, तिथे बसलेले सगळे कोण कोण दारू पितोय तिने वर हात करा. दारू कोण कोण पितोय त्यांनी वर हात करा. अरे बाबा, लईच मेंबर दिसत राहू तुमची दारू. नका वाटलो करू बरं का जातीची. स्वतःच्या लेकराची संसाराची राखरांगोळी करू नका विनाकारण. दारू फिरूपासून लांब जा. कष्ट करून पैशावर व्हायचं बघा लवकर. पैशावर आळशी बनायचं नाही. रातपाट कष्ट करायचे. दारू बंद. दारूचे दुकानं दुसऱ्याचेच आहेत. पांडे, जयस्वाल, आमचे तमके, खोबरा, काही आडनाव आहे. आणि कष्ट करून पैसे चालले आपले. अग्रवाल, तुतारवाल, काही वालं कुंकून आणलेत, कुंकड कोचिलेत, वालं लिळं नाही. आणि वाल्या उल्याच मोठे झाले. आणि आपण भिकायला लागायला लागलो. वावर इकायला लागलो. वावर इकायचं नाही आणि बांध फोडायचे नाही. एकामेकाचे 2 एकर जास्त घ्यायचं, पण बांधासाठी भांडण करायचं नाही. रस्ता नसला रस्ता द्यायचा, जाय म्हणत नाही वावर. चांगलं वागायचं शिकायचं. आता समाजाला आरक्षण शेवटच्या टप्प्यात मिळवून द्यायची गरज आहे. आणि आंदोलनाचं प्रत्येक जणांना साक्षीदार होणं गरजेचं आहे. कधीतरी तुमचा नातू, तुमची नात म्हणली पाहिजे, माझ्या आजोबा ते आंदोलनात होते तेव्हा आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. किमान समाजाच्या कल्याणासाठी तरी वेळ द्यायचा शिका. मी कधीही मोहम आरोप करत नाही. खोटा आरोप मी जिंदगीत करत नाही. मला बळच कोणावर आरोप करायची सवय नाही. मी बावनकुळेला सांगितलं की तू मराठ्यांचं आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न केले, शिरसाटणी केली. मी छगन भुजबळचं नाव घेतलं का? कारण मला खोटा आरोप करायची सवय नाही. त्यांनी काही केलंच नाही तर मोगम बदनाम करायचं नाही. हे संस्कार मराठीवर आहे. त्या धन्याचं नाव घेतलं का? मी बळच नाव घेतलं. ज्यांनी चूक केली त्याला मी सोडत नाही. आणि ही चूक सुधाराव. शेवट या बोरगावातून सांगतो, आणखीन पण संधी हातात गेलेली. एकदा आंदोलन सुरू झालं ना, पुन्हा माघार नाही. सोडणार नाही पुन्हा कोणाला. त्यामुळे झाले चूक सुधारा. फडणवीस साहेबांनी पण आणि शिंदे साहेबांनी पण आमच्या रद्द न होणाऱ्या नोंदी तुम्ही रद्द केल्या.
आणि सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून टाका. आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. नसता तुमचे टांगे पलटी झाले म्हणून समजा, त्याच्यात काहीच दुमत नाही. मराठ्यांपुढं सत्तेचं शानपण चालू देणार नाही. सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या तयारीला लागा. तुम्ही खूप ताकदीनं या पश्चिम महाराष्ट्रातील लोक जमलात, त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो. या काही माणसांना उठून इकडे तिकडे जायचं नाही, जाग्यावर उभा राहा. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावा, जरा कळून देणार राज्याला पश्चिम महाराष्ट्रात आग लागली. एक बी मोबाईल बिना टॉर्च न राहायला पाहिजे. काय आग लागली पश्चिम महाराष्ट्रात एकदा कळू द्या. टॉर्च लावा सगळ्यांनी समोरच्यांनी आणि स्टेजवर जे त्यांनी शूट करा. माईक घ्या, माईक. मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीनं प्रयत्न चालू आहे. आता घोडदौड सुरू झाली. कोण खरा आहे कोण खोटा याच्यात. एकनाथ शिंदे साहेबाला त्यांची बाजू सावरून न्यायची आता, आणि रेसमध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची. म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय. आता अधिकाऱ्यांनी सुरू केलंय, नोंदी रद्द केल्या नाही, मग प्रमाणपत्र रद्द कसं काय झालं म्हणून मीडियात बातम्या आल्या. किती खोटं बोलायचं आणि किती मराठ्यांचं वाटोळं करायचं, याला काही सीमा असते. यांनी आयुष्यभर खोटं बोलून या राज्यातल्या सगळ्या समाजाचा रोष अंगावर घेतला. असा एकही समाज नाहीये. ग्राउंड लेवलवर जर बारीक विचार करून बघितलं तर या सत्तेवरती एकही माणूस खुश नाहीये. यांनी प्रत्येक वेळेस दादागिरीनं चौकशा लावून लोकांना त्रास दिला. या राज्यातला एकही शेतकरी सुखी नाहीये. एकही जाती धर्माचा माणूस सुखी नाहीये. ना इथं ओबीसी सुखी आहे, ना दलित मुस्लिम सुखी आहे, ना मराठे. आणि शेतकऱ्यांचं पूर्ण वाटोळं करायचं काम सरकारकडून झालंय. प्रत्येक वेळेस दादागिरी, आमचं कोणीच काही करीत नाही, ही जी गर्व आणि मात चाललाय ना मराठ्यावर, पहिला सरकारचा आपल्याला उतरावं लागलाय. याशिवाय आपल्या पुढं गत्यंतरच नाही. सरकारनं मराठ्यात फूट पडावं, मराठ्यात गैरसमज गेला पाहिजे म्हणून सगळे षडयंत्र आणि